पियुष पंच सामना चालू करायचा आहे। जांभूळ संघाकडून पहिला आणि वैयक्तिक शतक घेऊन येतोय तो पियुष। पाहूया पियुष सज्ज, सागर सज्ज। पहिला चेंडूचा श्री गणेशा होतोय पियुषाच्या माध्यमातून। पहिल्या धावेचा श्री गणेशा होतोय का सागराच्या माध्यमातून हे देखील या ठिकाणी पाहायचं आहे। यस, पहिला श्री गणेशा होतोय आणि चेंडू देखील नो घोषित करतायत पंच आमच्याकडे। त्या ठिकाणी 2 धावा डिक्लेअरच्या स्वरूपात मिळत आहेत। सागर याला थ्रो गोलंदाजीसाठी पंच बॅन करतायत पियुष याला। धावांचा श्री गणेशा झालाय तो कोरतोडी संघाच्या बाजूने श्री गणेशा करणार होते पियुष, परंतु त्यांच्यासाठी काहीतरी बॅड लक म्हणावं लागेल। पहिला चेंडू हा नो चेंडू, ग्राह्य धरला जाणार नाही चेंडू असा पंच आमच्याकडे घोषित करतायत। पंच डिक्लेअरच्या धावा किती आहेत? ओके, थँक्यू। आणि आता पियुष याला रिप्लेसमेंट म्हणून गोलंदाजीसाठी आलाय तो कर्णधाराने ज्याच्यावर विश्वास दाखवलाय तो विशाल, ज्याच्या नावामध्येच आहे विशाल। विशाल असा महाकाय यावेळी जांभूळ संघासाठी विशाल असा महाकाय काहीतरी पराक्रम करतोय का हे पाहूया। स्ट्राईकला आहे तो सागर, ज्याच्या बॅटवर पहिला चेंडू आलाय। पहिल्या चेंडू मध्ये 1 धाव आले, नो +1 अशा एकंदरीत 2 धावा कोरतोडी संघाच्या झालेत। यावेळेला कमी गती होती त्या ठिकाणी मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये गचाळ असे क्षेत्ररक्षण कव्हरचा खेळाडू येतो आणि फेकी करतोय। दरम्यानच्या कालावधीमध्ये 3 धावा देखील पूर्ण होत आहेत त्या कोरतोडी संघाच्या। आणि आता स्ट्राईक एंडला जो फलंदाज आलाय, ज्याच्या नावाची चर्चा नेहमीच होत असते, ज्याने आपल्या नावाचा दबदबा गाजवून ठेवला असा हा फलंदाज कोरतोडी गवळवाडी संघाचा नावाजलेला फलंदाज सँडी दिवेकर। सँडी दिवेकर पाहूया। एक रन शॉट, ओके। यावेळी 2 धावा या कोरतोडी संघाच्या खात्यामध्ये जाणार आहेत, कारण 1 धावी शॉट काढली होती। सँडी ऑन द स्ट्राइक। विशाल हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सँडी यांचा, परंतु फटका फसलाय कुठेही काहीही चेंडूचा आणि फलंदाज बॅटचा संपर्क आलेला नाही। धावसंख्या झालेली आहे ती 5। सागर मात्र एका बाजूने चांगल्याशी फलंदाजी करतोय। कोरतोडी संघाकडून सलामीला आलेला हा फलंदाज सागर पवार आणि सँडी दिवेकर या दोघांची जोडी कोरतोडी संघाला किती धावांची मजल मारून देतात की जांभूळ संघ देखील त्यांना रोखून ठेवण्यात यश मिळवतोय का हे देखील पाहणं या ठिकाणी इंटरेस्टिंग असेल। पुन्हा एकदा विशाल सज्ज होतोय गोलंदाजीसाठी। विशाल विरुद्ध सागर। यावेळी उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षक चेंडू खाली मिस होतोय झेल। दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील पूर्ण होत आहेत। कुठेतरी हा झेल घेण्याचा चान्स होता, संधी मिळाली होती जांभूळ संघाकडे, परंतु मिस झेल होतोय आणि त्याचाच फायदा मात्र कोरतोडी संघाला होतोय। पुन्हा एकदा विशाल मार्गस्थ होतोय गोलंदाजीसाठी।
विशाल विरुद्ध सागर असं हे समीकरण एकंदरीत ठेपलंय, कारण सागर देखील त्याच पद्धतीने प्रहार करतोय. मगाशी पाहिलं एक मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला होता, परंतु प्रॉपर टायमिंग झालं नाही. आता पुन्हा एकदा विशाल सज्ज होता. हा यावेळी देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता, परंतु मानावं लागेल विशाल याला देखील चांगला कमबॅक. धावबाद करण्याची संधी होती यावेळी विशालकडे, परंतु संधी गमावली विशाल याच्या माध्यमातून. त्याचा दंड म्हणून आता पाहूया सागर कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा सँडी दिवेकर यावेळेला स्ट्राईकला. हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. दरम्यानच्या कालावधीमध्ये एकच धाव मिळेल दोन्ही फलंदाजांना, सागर आणि सँडी याला. सँडी हा मोठ्या फटक्यासाठी ओळखला जाणारा कुर्तुडे संघाचा फलंदाज. यावेळी सँडीच्या बॅट मधून किती धावा येतात, किती षटकार येतात. सँडीच्या षटकारांचीच नेहमी चर्चा होत असते, त्याच्या धावांची कमी परंतु षटकारांची जास्त चर्चा होत असते. आणि आता स्ट्राईकला आहे तो सागर पवार. सागर याचं देखील कौतुक करावं लागेल. हा गती कमी केली होती, यावेळेला चेंडू जातोय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षक फेकी करेल. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील कुर्तुडे संघाच्या खात्यामध्ये जात आहेत. पंच आमच्याकडे नो चेंडूची घोषणा करतायत. सामन्याचा नियमच आहे की फेकी गोलंदाज, थ्रो गोलंदाज चालणार नाही. चला मित्रांनो, थोडीशी टीम मीटिंग बाजूला ठेवायची आणि लवकरात लवकर सामन्याला सुरुवात करायची आहे. थोडस सहकार्य करायचं आहे. हॅलो, चला या ठिकाणी खरंच कौतुकाने असेल की सँडी दादाला या ठिकाणी डीजे वाल्याकडून संधी असेल की बॅक टू बॅक 3 षटकानंतर जो षटकार असेल जो सँडी दादांनी मारला, तर डीजे वाल्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी सँडी दादाला असेल आणि त्यांच्यासाठी अफलातून या ठिकाणी संगीत सुद्धा असेल. चला आपण पुढे या ठिकाणी मैदानात वळत आहोत. धन्यवाद. धन्यवाद डीजे वाले दादा. आपण देखील या ठिकाणी सँडी दिवेकर यांचं मनोबल वाढवलं, त्याबद्दल आपलं देखील या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि आता गोलंदाजीसाठी आलाय तो रोशन. स्ट्राईक एंडला आहे तो सागर. पुन्हा एकदा दिशाहीन गोलंदाजी आणि एक अवांतर धावेचं रूपांतर होतंय ते कुर्तुडे संघाच्या खात्यामध्ये. पहिल्या षटकाचे आतापर्यंत 5 चेंडू फेकले गेले, धाव संख्या झालेली आहे ती 14. शेवटचा चेंडू हा यावेळी मोठा फटका मारला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक येतोय चेंडू खाली आणि चांगला असा झेल. सागर याला माघारी परतावं लागेल. पहिलं षटक या ठिकाणी फेकलं गेलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या झालेली आहे ती 14. एक गडी बाद झालाय कुर्तुडे गवळवाडी संघाचा. अजूनपर्यंत सँडी दिवेकर मैदानामध्ये दाखल आहे. सँडी दिवेकर दाखल आहे, तोपर्यंत सामन्याची दिशा कोणी ओळखू शकत नाही. धाव संख्या झालेली आहे 14. 12 चेंडू येणं बाकी. 12 चेंडू मध्ये किती धावा गोळा करतायत कुर्तुडे संघाचे फलंदाज.
आणि आता सागर याला माघारी परतावे लागल्यानंतर त्याच्या जागी दाखल होतोय फलंदाज तो यश पवार. तुमचा बॅट्समॅन रिप्लेस केला दुसरा नाही गेलाय ना. पुन्हा एकदा सँडी दिवेकर याने मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये प्रहार केलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येतोय. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता सँडी याचा. धावसंख्या झालेली आहे 16. तुमचा आहे ना माणूस आहे ना. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ. यावेळी दिशाहीन गोलंदाजी. पंच आमच्याकडे नो चेंडू घोषित करतात. पंच 1 मिनिट सामना थांबवायचा आहे. कल्पेशला बोल. मैं क्या बोल रहा हूँ, बॉलर थ्रो कर रहा है, टॉपर नो दे रहा है, उसका ट्रीट है क्या? ठीक है, पूरा टूर्नामेंट में दिया नहीं ना. टॉपर से पूछ ले. कॅचच्या वेळीचा विचार कॅचच्या 2 बस आहे आजच्या वेळेला आऊट आहे ना 2 आऊट पण एक आऊट करायचं आऊट नाही विकेट नाही पहिल्या ओव्हरला 14 होते. 5 बॉलला 14 होते. लास्टला 2 गेले. लास्ट बॉलला 2. आता परत 2. ओके, थोडासा व्यत्यय आला होता. टेक्निकल इश्यू होता. धावसंख्येमध्ये इथे बदल होत आहे. धावसंख्या झालेली आहे ती 18. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ होतोय. यावेळेला त्रिफळा चित केलाय. परंतु हा चेंडू फ्रीट होता. आणि आता स्ट्राईकला आलाय तो फलंदाज सँडी दिवेकर, ज्याच्या नावाची नेहमी चर्चा होते. हा यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होता सँडी दिवेकर याचा, परंतु बीट होतोय. धावसंख्या झालेली आहे 19 या धावसंख्येवर काहीसा स्थिरावलेला दिसतोय स्कोर बोर्ड. सँडी दिवेकर आहे तोपर्यंत स्कोर बोर्ड हा चालतच राहणार. हा यावेळी पुन्हा एकदा मोठा फटका स्क्वेअर लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु काही करू शकत नाही. चेंडू जातोय सीमा पार चौकार. चांगला असं फलंदाजीचं प्रात्यक्षिक या ठिकाणी पाहायला मिळत आहे सँडी दिवेकर याच्या माध्यमातून. आता पाहूया येतो का षटकार. पुन्हा एकदा गोलंदाज मार्गस्थ. हा यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न. पुन्हा त्याच दिशेने जातोय चेंडू, परंतु यावेळी त्या ठिकाणी एक्स्ट्रा प्रोटेक्शन लावलं गेलं आणि एका धावेवर समाधान मानावं लागेल ते सागर आणि सँडी याला. धावसंख्या झालेली आहे 24.
जाणं मला ते पाठव पटकन. ओव्हर झाली की काही बॉलर कोण आहे बॉलर? 2 ओव्हर कंप्लीट झाल्या. पुन्हा एकदा मोठा फटका प्रहार केला, आक्रमण केलं, आक्रमणाचं रूपांतर पराक्रमामध्ये होत आणि सांडी दिवेकर याच्या खात्यामध्ये जातोय षटकार. कुरतोडी गवळवाडी संघाच्या खात्यामध्ये जातोय हा षटकार. मगाशीच त्यांनी सांगितलं होतं की मला बाहेर ऑपॉर्च्युनिटी होती, मला कुठे बाहेर जायचं होतं, परंतु मला प्रथम माझ्या गावासाठी खेळायचं आहे, माझ्या गावाचं नाव मोठं करायचं आहे. आणि यावेळी आपलं स्वतःचं योगदान देत आहे सांडी दिवेकर. यावेळी हाफ ट्रॅकर होता, चेंडू जातोय फाईन लेगच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक देखील आहे, परंतु क्षेत्ररक्षक देखील काही करू शकत नाही. पंच आमच्याकडे इशारा करतात 4 धावा. प्रसाद याच्या गोलंदाजीचा चांगलाच असा समाचार घेतलाय तो सांडी दिवेकर यांनी. पहिला षटकार लावला होता, त्याच्यानंतर आता हा चौकार. पुन्हा एकदा प्रसाद विरुद्ध सांडी दिवेकर. प्रसाद हा कमबॅक करेल का हे देखील इथे पाहणं इंटरेस्टिंग असेल. सांडी मात्र तयार आहे. हा यावेळी देखील पायातला चेंडू होता, चेंडू जातोय सीमारेखा पार. षटकार. चांगली अशी फलंदाजी आतापर्यंतची सांडी दिवेकर याची सकाळच्या सत्रातून आपण पाहतोय, पहिल्या फेरीचे सामने पाहतोय, परंतु सांडीने इथे मात्र वातावरण पूर्ण टाईट करून टाकलंय. सांडी दिवेकर यांच्यासाठी गोल्डन ऑपॉर्च्युनिटी आमच्या डीजेवाल्या दादांनी दिले. 3 षटकार मारले तर त्यांच्याकडून देखील त्यांना कॅश प्राइज मिळणार आहे. लगातार 3 षटकार होते. पुन्हा एकदा प्रसाद. यावेळी मात्र प्रसाद प्रेशर मध्ये आहे. पुन्हा एकदा प्रहार केला, पुन्हा एकदा आक्रमण चढवलंय. तुफानी पारी सांडी दिवेकर याची. 2 चेंडू मध्ये सलग 2 षटकार. बॅक टू बॅक 260 फ्रॉम सांडी दिवेकर. क्या बॅटिंग आहे सांडी. यावेळी हॅट्रिक मारण्याचा मोका सांडीकडे असेल. मगाशी हॅट्रिक विकेट घेण्याचा चान्स गमावला गोलंदाजाने. यावेळी सांडी दिवेकर या गोल्डन ऑपॉर्च्युनिटीचा रूपांतर कशा पद्धतीने करतोय ते देखील या ठिकाणी पाहायचं आहे. 3रा षटकार मारला तर हॅट्रिक होईल आणि डीजे वाले दादा यांच्याकडून देखील त्यांना कॅश प्राइज लागलाय, ते देखील मिळेल. पुन्हा एकदा प्रसाद मार्गस्थ होतोय. सँडी ऑन फायर, ऑन हॅट्रिक. हा खोला चेंडू टाकला होता. चांगली अशी समजदारीने गोलंदाजी केली. त्या ठिकाणी गचाळच क्षेत्ररक्षण एक्स्ट्रा कव्हरला खेळाडू होतोय, फेकी करतोय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा देखील पूर्ण होतात. आतापर्यंत कुरतोडी संघाचा एकही गडी बाद झालेला नाही, एकही गडी बाद करण्यामध्ये यश मिळालं नाही ते जांभूळ या संघाच्या गोलंदाजांना. पुन्हा एकदा प्रसाद मार्गस्थ होतोय. सँडी स्ट्राईकला आहे, थोडासा स्टंपला कव्हर करताय. यावेळी लावले ताकद पानाला आणि चांगलं असं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी पाहायला मिळतंय. ते जांभूळ संघाकडून चांगले असे एफर्ट लावले गेलेत. थोडीशी ताकद लागली असती तर हा देखील सीमापार झाला असता. आणि दरम्यानच्या कालावधीमध्ये चालाकीने 3री धाव घेण्याचा प्रयत्न करत होता, परंतु धावबाद होतोय सांडी दिवेकर. आतापर्यंत पहिल्या फेरीतले जेवढे पण सामने झाले या सामन्यामधल्या सर्वाधिक स्कोर हा 58 आहे. कुरतोडी गवळवाडी संघाने 50 केलाय. चांगली अशी फलंदाजी मानावी लागेल ती कुरतोडी संघाकडून. 50 धावांचं आव्हान ठेवलंय ते जांभूळ या संघासमोर. यानंतर होणारा सामना चंदनवाडी विरुद्ध पाष्टी. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती करेन की आपण नाणेफेकीसाठी टॉस का बॉक्स मध्ये यायचं आहे.
यानंतर होणारे दुसऱ्या फेरीचे सामने हे 2 षटकांचे असतील. पहिल्या फेरीमध्ये विजयी झालेल्या सर्व कर्णधारांनी याची नोंद घ्यायची की दुसऱ्या फेरीचे सामने हे 2 षटकांचे खेळवले जातील. 51 धावांची गरज आहे ती जांभूळ संघासाठी. पाच बॉटल आहे घोडे दारू. चला कुरतुडी संघ स्पीडअप घ्यायचा आहे. कुरतुडी संघाचा कर्णधार मित्रांनो थोडस स्पीडअप घ्यायचा आहे. पहिल्या फेरीचे सामने आपले चालू आहेत अजून. हॅलो, प्रमोद लोखंडे यांचा सत्कार सर्वेश दिवेकर करतील. सर्वेश दिवेकर. हे लवकर सर्व आला होता ना. हे फोटो काढ ऑनलाईन. कुरतुडी गवळवाडी मित्रांनो सपोर्ट करायचा आहे. थोडस लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. सँडी दिवेकर. तसेच आमचे गावचे समाजसेवक श्री सचिन साबले यांचा सुद्धा सत्कार आमचे गावचे समाजसेवक प्रकाश माडिक करतील. चालू असलेला सामना कुरतुडी गवळवाडी विरुद्ध जांभूळ आणि या सामन्यामध्ये आपण पाहिलं की सँडी दिवेकर यांनी जी अफलातून फलंदाजी केली होती या फलंदाजीसाठी चंदनवाडी गावचे कैलास माडिक यांच्याकडून सँडी दिवेकर याच्यासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आलेलं आहे. चला जांभूळ संघ आपले देखील फलंदाज या ठिकाणी मैदानात पाठवायचे आहेत. मीरा भाईंदर संघटनेचे कार्याध्यक्ष जयदाव महागावकर यांनी स्टेजवर यायचे आहे. तसेच मीरा भाईंदरची कमिटीचे अध्यक्ष विनोद गायकर साहेब यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. तसेच मीरा भाईंदरचे सेक्रेटरी महेश धुमाल त्यांनी सुद्धा स्टेजवर यायचं आहे. पंच सामना लवकरात लवकर चालू करायचा आहे.
3 वाजलेले आहेत. पहिल्या फेरीचे सामने अजून आपले संपलेले नाही आहेत. चला थोडस स्पीडअप घ्यायचं. मीरा भाईंदर गौरी समाज संघटना अध्यक्ष विनोद गायकर यांचा सत्कार आणि महेश जुमाल तसेच कार्याध्यक्ष जयदास मागवकर सुद्धा यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल आणि स्टेजच्या पुढे यायचं आहे. आणि माजी खजिनदार राजेश शिकावे यांचा सुद्धा सत्कार करण्यात येईल, त्यांनी स्टेजच्या पुढे यायचं आहे. मी नवतरुणांना विनंती करेन त्यांनी स्टेजवर सर्वांनी यायचं आहे. तसेच मुंबईचे माजी अध्यक्ष सुनील तांबडे यांनी त्यांचा सत्कार करायचा आहे. मी विनंती करेन महेश जुमाल यांनी सुद्धा पुढे यायचं आहे. शाल श्रीफल देऊन त्यांचा स्वागत करायचा. थांब ना इकडे बघ सुनील दे मी प्रवेश सगळं जावं लागतं. हॅलो आता येतो ओव्हर. चला आणि आता आपण मॅच कडे वळूया. चांगली अशी फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते अंकित याच्याकडून. जांभूळ संघाचा हा फलंदाज अंकित महाडिक. धावसंख्या झाली होती 13. हॅलो हॅलो मुंबई कमिटीचे खजिनदार श्री अमोल साबले यांचं स्वागत श्री गिरीश साबले करतील. कोरतडी संघाचा राखीव खेळाडू इथे कुठे असेल तर त्यांनी माईक कडे संपर्क साधायचा आहे. आमच्या गवळवाडी गावचे सभासद श्री प्रज्योत साबले यांनी स्टेजवर यायचं आहे.
विकेट पडला. फौजू साबळेंचे सत्कार सचिन साबळे करतील. तसेच आमचे गावचे सभासद नथुराम माडिक यांचा सत्कार विजय माडिक करतील. चला आणि आता आपण मॅच कडे वळूया. जांभूळ संघाचा हा फलंदाज अंकित चांगली अशी फलंदाजी करतोय. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 2 षटकार आलेत. पुन्हा एकदा अंकित तयार. यावेळी हाफ ट्रॅकर चेंडू होता. चेंडूवर प्रहार चढवला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि अंकित याला मात्र आता माघारी परतावं लागेल. चांगली अशी फलंदाजी केली होती जांभूळ संघासाठी. हा एकच असा फलंदाज आहे जो मगापासून लढत होता वन साइड हिरो म्हणून, परंतु कुठेतरी त्याला नशिबाची साथ नाही मिळाली आणि यावेळी मात्र अंकित बाद होतोय. आणि आता अंकित बाद झाल्यानंतर त्याची जागा घेण्यासाठी जातोय तो फलंदाज पियुष रिकामे. किती झाले रन? यावेळी जर पाहायला गेलं ना तर जांभूळ संघ देखील चांगल्या स्थितीमध्ये आहे. धावसंख्या झालेली आहे ती 20. यावेळी देखील स्ट्रेट मारलेला आहे पियुषने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. चांगला क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. आणि आता स्ट्राईकला फलंदाज आहे तो अक्षय. पाहूया यावेळी मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु गोलंदाज देखील त्याच पद्धतीने चालाक गती कमी केली होती या बॉलवर. आणि आता 6 चेंडू 30 धावा असं हे समीकरण एकंदरीत ठेपलंय. 6 चेंडू 30 धावा. पहिल्या इनिंग मध्ये बघितले होते आपण सँडी दिवेकर यांनी काय फलंदाजी केली होती. अफलातून फलंदाजी केली होती आणि त्याला तोडीस तोड म्हणून जांभूळ संघाकडून अंकित याने ही त्याच क्वालिटीची फलंदाजी केली होती, परंतु कुठेतरी अंकितला नशिबाची साथ नाही मिळाली. नशिबाची साथ असती तर आज आपल्याला यावेळी सामन्याचा काहीतरी वेगळाच रंग पाहायला मिळाला असता. चांगले प्रयत्न अंकित याच्याकडून पाहायला मिळाले. जांभूळ संघाकडून देखील चांगले प्रयत्न पाहायला मिळाले. आणि आता गोलंदाजीसाठी स्वतः सज्ज होते सँडी दिवेकर. फलंदाजीमध्ये चांगली कामगिरी केली होती. आता गोलंदाजीमध्ये कशा पद्धतीने कामगिरी करतोय हे देखील या ठिकाणी पाहणे इंटरेस्टेड असेल. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे तो पियुष रिकामे. किती षटकार येतात पियुषच्या बॅट मधून. धीमी गतीचा हा गोलंदाज, कमी गतीने टाकलेला हा चेंडू, काहीच प्रॉपर संपर्क होत नाही चेंडू आणि बॅटचा. मोठे फटके मारावे लागतील कारण आता मोठे फटकेच तुमचा सामना जिवंत ठेवू शकतात मित्रांनो. यावेळी पियुष स्ट्राईकला आहे. पियुषला मोठे फटके मारावे लागतील. पुन्हा एकदा सँडी मार्गस्थ होतोय गोलंदाजीसाठी. पुन्हा एकदा कमी गतीचा हा चेंडू. पंच आमच्याकडे नो घोषित करतायत. फ्री हिटचा देखील इशारा दिला जातो या ठिकाणी फलंदाजासाठी. सुवर्ण संधी असेल पियुष साठी. या संधीचा फायदा उचलतोय का पियुष? पाहूया. सँडी दिवेकर मार्गस्थ होत आहेत गोलंदाजीसाठी. पियुष तयार.
मारला यावेळी कव्हरच्या दिशेने, वन बाउन्स, चेंडू जातोय सीमारेखेकडे आणि नक्कीच हा सीमारेखा पार चौकार. चांगली अशी फलंदाजी पियुष याच्या माध्यमातून देखील आपल्याला पाहायला मिळते. या चौकाराच्या मदतीने स्कोअर बोर्ड देखील पुढे जातोय. धावसंख्या झाली 26 आणि पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये चेंडूला टोलवलाय. त्या ठिकाणी प्रोटेक्शन आहे आणि एक धावेवर समाधान मानावे लागेल जांभूळ संघाच्या दोन्ही फलंदाजांना. चांगली अशी सुरुवात करून दिली होती कुठेतरी अंकितने, परंतु त्या सुरुवातीला बळ नाही मिळालं पुढे आणि जांभूळ संघ यावेळी कुठेसा मागेसा फिरताना दिसतोय. यावेळी पुन्हा एकदा हिट केलाय. त्या ठिकाणी कव्हरच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे. झेल घेण्याची संधी होती परंतु झेल मिस झालाय. दरम्यानच्या कालावधीमध्ये 2 धावा धावून काढल्या. तिसरी धाव घेण्याचा मानस होता पियुष याचा, परंतु थांबवून ठेवलंय स्ट्राईक एंडच्या फलंदाजाने. धावसंख्या झाली आहे ती 29. 29 ऑफ द 2 लॉस, 22 रिक्वायर्ड. पुन्हा एकदा मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे परंतु क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय सीमा पार चौकार. या चौकाराच्या मदतीने धावसंख्या होते 33. शेवटचा चेंडू येणं बाकी. यानंतर होणारा सामना चंदनवाडी विरुद्ध पाष्टी. या सामन्यामध्ये चंदनवाडी संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय आणि आता औपचारिकता म्हणून एक चेंडू सँडी दिवेकर यांच्या माध्यमातून फेकला गेलाय. सँडी दिवेकर यांना मी विनंती करेन की मित्रा, आपल्यासाठी कॅश प्राइज आलंय, ते कॅश प्राइज घेऊन जायचंय. नाव काय त्यांचं? कैलास महाडिक चंदनवाडी यांच्याकडून सँडी दिवेकर यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाचं प्राइज झालंय. ते सँडी दिवेकर यांनी इथे येऊन घेऊन जायचंय. विजयी संघाचे हार्दिक स्वागत आणि जांभूळ संघाला देखील मी शुभेच्छा देतो. मित्रांनो, आजचा दिवस हा तुमचा नसला तरी येणारा दिवस हा तुमचा असेल. येणारा दिवस